स्वीटू, आई आई ऐक ना, ऐक. हो. काय? स्वीटू कुठे आहे? अरे मला नाही माहिती, मला भेटली नाही सकाळपासून. तू इतक्या लवकर का उठलीस? अरे स्वीटू, स्वीटू. ओ मला अतिशय फ्रेश वाटतंय, मी छान आहे आता. एक मिनिट, तुला स्वीटूनी काय सांगितलंय काल? हा, रेस्ट घ्यायची, दगदग करायची नाही. पण नलूनी मला पेस्ट पाजली, स्वीटूनी मला चाटण दिलं, मला आता बरं वाटतं. अगदी बरोबर आहे, तुला बरं वाटतंय, पण रेस्ट घ्यायची आहे, दगदग नाही. चल. तायडीसारखी दमदाटी करतोयस मला. बस. गोळ्या घेतल्यास? नाही. का नाही घेतल्यास? अरे त्या औषध गोळ्या घेऊन ना मला लगेच बरं वाटलं असतं, परिणाम झाला असता, पण त्याचे साईड इफेक्ट झाले असते, मला जास्त अशक्तपणा आला असता. त्या चाटणाने माझं ताप, खोकला, सर्दी सगळं गायबच झालं. बघ, लहानपणी आम्ही आजारी पडायचो ना, तेव्हा नलूची आई म्हणजे स्वीटूची आजी, ती आम्हाला असंच औषध करून द्यायची. मोठी आई म्हणायचो आम्ही त्यांना. त्यांच्याकडे अशी जादूची पोतडी होती, त्याच्यामध्ये कसल्या कसल्या मुळ्या, त्या वनस्पतीचा पाला, कुठल्याही आजारावर ना मुळी उगाळायची आणि मधात द्यायची. अंबरनाथ मध्ये कुणीही आजारी पडलं की मोठी आईकडे यायचं. बस, खडखडीत बरे होणार याची गॅरंटी. खूप मायाळू होती. जो समोर येईल ना त्याला आपलंसं करायची. बघ, इतका गोडवा होता ना तिच्यामध्ये. स्वीटू अगदी आपल्या आजीवर गेली आहे. फार गोडवा आहे तिच्यामध्ये. जिथे जाईल ना तिथे आनंद पसरवणार ना. पण कुठे ही आनंद पसरवणारी स्वीटू? कुठे चाललास तू? तुला शोधायला. मम्मी जी, आपकी तबीयत ठीक है ना अभी? मी एकदम खडखडीत बरी आहे, तू सांग. गुड गुड. मम्मी जी, आज कुछ मजेदार खाने का दिल कर रहा है, जैसे आलू द पराठा मक्खन मार के. हा, रॉकी, या घरात मालविका ताई पण राहते. हा, म्हणजे पराठा मक्खन मार्के वगैरे, म्हणजे हा? अरे ओम भाई, डाइट प्लान में कभी कभी चीट करना चलता है. तो अभी स्वीटू रहती ना तो उसको मैं कहता खाली पीठ बनाने के लिए. खाली पीठ नहीं, थाली पीठ. हाँ हाँ वही मम्मी जी, थाली पीठ. पर वो नहीं, अभी वो गई ना. गई? गई कुठे गेली? अरे मम्मी जी, कल रात को ही नलू मौसी लेके गए उसको घर. अशी कशी गेली? मला काही भेटून नाही गेली, सांगून नाही गेली. आणि मी स्वीटूला घेऊन जाणार आहे असं काही नलू मला बोलली नव्हती. मलाही काही सांगितलं नाही तिने. हा, बोलली तरी असते, मी फोन करून विचारतो तिला एकदा. हा, इसे कहते हैं चीना का हेलीकॉप्टर शॉट. ये कैच है, स्पीडू की टीम ऑल आउट हो चुकी है. ओम दादाचा फोन आहे. लाव ना परत. त्याला नाही काही सांगितलं नाही आणि घरी सकाळी दिसले नाही मी म्हणून फोन केला. लाव फोन आणि कानाला धर. हा, बाहेर जा. भुका लागलाय तिकडे सगळ्यांना, आवरा पटकन. आणि ही भाजी इथे चिरून ठेवली आहे ना, ती फोडणीला घाल. हे जे काही तू तळण्याचं काढलंयस ना, ते झाल्यावर भांडी, ओटा, गॅस सगळं स्वच्छ पुसून ठेव. हो आई, मला माहितीये आपण तळणाचं झाल्यावर ओटा पुसून घेत होते. हो माहितीये ना राजा, पण सवयी बदलतात. प्रत्येक घराची वेगळी पद्धत असते ना. आल्यापासून बघते मी, तुझा कामाचा उरक जरा कमी झालाय. सकाळपासून फक्त मीच राबायचं, सगळी कामं मीच करायची. अगं बघतेस काय? आवरून घे. फोन का कट केला स्वीटूने? एक तर काल न सांगता गेली आणि आज आता बोलतही नाहीये.
ओमचा आहे ना, दे ना. मी त्याला सांगते की जेवण झाल्यावर मी निवांत फोन करते म्हणून. मी नाही त्याच्याशी बोलले तर त्याला टेन्शन येईल. दे ना, मी बोलून घेते पटकन. आधी भाजी चिरून ठेवलीये ना, ती फोडणीला घाल. हातातली कामं उरक. ओम नाही येणार आहे कामं उरकायला. पिटू तू कुठे आहेस? असं न सांगता जातात का अंबरनाथला? मी इथे काळजी करतोय, आई काळजी करतेय. निदान सांगून जायचं ना काहीतरी. काय काही प्रॉब्लेम आहे का? तू मला सांग, काही प्रॉब्लेम असेल तर मी येतो तिथे, आपण सॉल्व्ह करू ना. मी नलू मावशी बोलते. स्वीटू कामात आहे. काम झालं की ती फोन करेल तुला. अगं तू का असं ओमशी बोलते? हे बघ, तू परत त्या घरात जाणार नाहीयेस. काय झालंय काय? तू ओमशी पण आता तुटक बोललीस, तू मला त्याच्याशी बोलू देत नाहीयेस. मला सारखं सारखं विचारत जाऊ नकोस ग. तू परत त्या घरात जाणार नाहीस म्हणजे नाहीस, समजला? सकाळपासून सगळं मलाच बघावं लागतं. यांना फोनवर बोलायचंय. घरची कामं फक्त मीच करायची. मला बाकी काही कामच नसतं ना. आवरा चला पटकन. Oh my god. He nail paint kitty naughty, eh? Running all around. Shit! Oh, I hate this nail paint. Sweetu! Sweetu! मोहित, तू कामाकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवंस. लक्ष देतो मॅम मी. जास्त म्हटलं मी. येस मॅम. काय मोहित, तू माझा VIP सर्वंट आहेस. थँक्यू मॅम. त्यामुळे तुला तुझी पोझिशन लक्षात यायला हवी. येस मॅम. म्हणून असा गाढवपणा करू नकोस. नो मॅम. स्वीटू! स्वीटू! Where is she? What happened, darling? All okay? No, not at all. I'm trying to call my papa, but... Hello? Hello, papa. Papa, Sweetu is missing. No, papa. I need a servant like her. मला Sweetu सारख्या servants इथे आता तुम्ही पाठवून द्या. I want 7 servants for 7 days. Why means मी एकच servant बघून बघून ना आता बोर होतीये इथे. What? ओमपेक्षा बेटा मुलगा? 9 bungalows in Europe? Oh my god. Oh, Papa. Oh, uncle, how are you? तुम्ही कधी येताय? तुमची वाट बघतोय. And you don't worry about your daughter. कधी कधी ती खूप स्ट्रेस्ड होते आणि मग लगेच तुम्हाला फोन करते. But I'm here to take care of her. Okay, uncle, bye. See you. मोमो, what is this? मी आहे ना इथे. तू कशाला तुझ्या पप्पांना बॉदर करते? Bother? आल्यापासून आय एम टॉलरेटिंग Sweetu. 10 वेळा मी हाका मारल्या, ती एकदाही समोर आली नाहीये. दिस इज नॉट फेअर, मालविका. दिस सो इन्सल्टिंग. आय एम डन विथ इंडिया. आय एम कॉलिंग माय पप्पा. मला आता इथे नाही राहायचंय. बस झालं आता. खूप झालं हे सगळं. Oh my god! Oh my god! तुझा चेहरा कसा वेडा वाकडा झालाय. त्याने रिंकल्स पडतील तुझ्या चेहऱ्यावर. Oh my gosh. Oh my god. Oh my god. See how beautiful you're looking now. But see my nails. मला नेल पेंट लावून हवीये आणि Sweetu नाहीये. कोण नेल पेंट लावून देणार आता? तुला मोहे. येस मॅम. थँक्यू. मोहित लावेल तुला नेल पेंट. मी? म्हणजे दुसरा कोणी मोहित दिसत नाही मला इथे आता. नाही नाही, तसं नाही मॅम. म्हणजे तुझं डिमोशन करायचं नाहीये मला. नाही 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 मॅम. तुझा पगार कापायचा नाहीये मला. नाही नाही, प्लीज प्लीज नको मॅम. आणि यू आर माय VIP सर्वंट आहे. या ना मॅम, या बसा इथे.
लावतो. सांप भी मर गया और लाठी भी नहीं टूटी. मी काहीच न करता स्वीटू स्वतःहून या घरातून पर्यायाने ओमच्या आयुष्यातून निघून गेली. आता तिला 3 लाखाचं घड्याळ मिळण्यासाठी नवीन नवरा शोधावा लागणार. असं म्हणतात की गालावर पडलेला पापणीचा हा केस हातावर ठेवून डोळे बंद करून फुंकर मारली आणि इच्छा मागितली की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतं. काय मागितलंस? मी असं मागितलं की ओमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्ही जर आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असाल ना तर ती करू नका, कारण ती होणार नाही. तुझा जो अभिमान आहे ना स्वीटू, नोकर आहे माझ्याकडे, माझ्या कंपनीतली सर्वंट आहे. मान वर करून बघायची पण हिम्मत नाहीये तिची, आणि तुमची माझ्या समोर मान वर करून बोलायची लायकी नाही. दादा 1-2 चिन्या. स्वीटू, चपाती भाजी गरम आहे तोवर खाऊन घ्या. काय बघताय? आणि चिन्या काय रे, मगाशी भूक लागली होती ना तुला, मग आता असं बसून का राहिलंय? जेव ना. खातो ना. जेवा पटकन. नकोय मला, नको म्हणाले ना. तू म्हणत असेल तर मी नाही जाणार परत. काय झालंय? तू चिडचिड का करतेस? मी काही नाही विचारणार. अशी रागवून नको ना ग बसू आई. हे बघ, तू अस्वस्थ झालीस ना की अख्खं घर शांत होतं. सगळे अस्वस्थ होतात, कोणाचं लक्ष लागत नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. ते बघ. बोल ना प्लीज. तू सकाळपासून जी चिडचिड करतेस ना, आणि चपात्यांवरनं कांद्यांवरनं अमक ढमक, तो राग जर माझ्यावरचा असेल तर मला ओरड, मला बोल. अशी नको ना बसू. खोडकर मुलांच्या वर्गात कडक शिस्तीची मुख्याध्यापिका आल्यावर कसे चिडीत चूप होतात सगळे, तसे झालेत बघ. मॅडम, ओ मॅडम, या खोडकर मुलांना मस्ती करू दे ना प्लीज. मॅडम, हसल्यावर खूप छान दिसतं हा मुख्याध्यापिका मॅडम. जेवा. बघताय का आता? जेवा. किती गुणाची आहे पोर माझी. कुणाचा राग रुसवा टिकूच शकत नाही हिच्या पुढे. आनंदाचं झाड आहे, जाईल तिथे नुसता आनंद पसरवेल. काय झालं? काय झालं? काही नाही, असंच आपलं.
चिडल्यावर आपली स्वीटू एवढ्या प्रेमाने भरवते, मला सुद्धा रुसावसं वाटतंय. हे सुमन, ईश जेवा. अरे ओम, तू गेला नाहीस ऑफिसला? अरे एक मिनिट, काय झालं? काय झालंय? अरे काय? हा हो बरं बरं, थोपटतीये. लहानपणी मित्रांशी भांडण झालं किंवा शाळेत काहीतरी कुरबुरू झाल्या, असंच कुशीत येऊन झोपायचंस आणि थोपटून घ्यायचंस आणि गाढ झोपून जायचास. आता झोपणारेस का? काय झालं? कळतंय मला, चित्त थाऱ्यावर नाहीये तुझं. अस्वस्थ वाटतोयस, काय झालं? आई, माझं लक्षच लागत नाही कशातही सकाळपासून. असं होतं ना कधी कधी की आपल्याला वाटतं की आपण 100% नाहीये, आपणच नाही, मग 100% वाटतच नाही. हो पण तू नाहीच आहेस 100%. नाहीये. तू इथे आहेस, पण मन कुठेतरी दुसरीकडे घुटमळतंय. होतास. आपली आवडती व्यक्ती आपल्यापासून लांब गेली की आपल्यातलं काहीतरी घेऊन जाते, एक हुरहुर देऊन जाते. ही हुरहुर, हे अस्वस्थ वाटणं आपल्याला काहीतरी सांगत असतं. बरं काय? लांब गेलेली व्यक्ती आपल्या किती जवळची हे सांगत असते. म्हणजे तिने आपल्या आयुष्यातलं काय काय व्यापलंय ते कळतं. आपलं मन तिच्या बरोबर निघून जातं आपल्याला काहीच न सांगता. कारण त्या व्यक्तीचा तेवढा आपल्यावर हक्क असतो. तुला आता जे काही वाटतंय ना, त्या गोष्टीचा डोळे मिटून विचार कर. तुला आपोआप सगळं समजेल. कसं? म्हणजे तू आता माझ्या मांडीवर डोकं ठेवलंस, मी तुला थोपटलं, तेव्हा मला काहीतरी कळलं. तसंच काय काय जाणवलं? हेच की आता माझा मुलगा मोठा होतोय, त्याला काहीतरी गवसतंय. ते काय गवसतंय हे समजलं तर कळेल तुला काय ते. ए आई, तू खूप कोड्यात बोलतेस. हा, ते मला नाही कळते, नीट सांग ना. मला तरी कुठे कळतंय अजून. नाही पण मला पण सकाळपासून प्रश्न पडलाय. हा, ही नलू अशी कशी घेऊन गेली स्वीटूला? आपला काही हक्क नाहीये का स्वीटूवर? तिच्या एकटीची आहे का स्वीटू? चल आपण अंबरनाथला जाऊ आणि घेऊन येऊ स्वीटूला. आपण? हो, तू, मी आणि रॉकी. ओ बेटाजी. मम्मी जी, आपने बुलाया? नलू गेली आहे ना स्वीटूला घेऊन अंबरनाथला. चल तिला हात धरून घेऊन येऊया आपण. अब भी गाड़ी निकालता हूँ, यूं जाएंगे और यूं दिल वाले स्वीटू को घर ले आएंगे. चलो. मग चल. ओम, आम्ही जातोय, तू येतोयस? हो, ऑफकोर्स येतोय. चला. चल.